महामंडलेश्वर ममताचा राजीनामा। महामंडलेश्वर पदासाठी 2 लाख दिल्याचा दावा। ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार। मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं। 17 दिवसांपूर्वी यमाई ममता नंदगिरी बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय। ममतानं महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्यापासूनच ती वादात अडकली होती आणि याच वादामुळे ममतानं यू टर्नचा निर्णय घेतलाय। मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं। आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है, जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं। तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था। ममता कुलकर्णी आणि वाद हे समीकरण ठरलेलंच। त्यातच ममतानं बॉलिवूडमधून एक्झिट घेत 17 दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतली होती। मात्र त्यानंतर अनेक साधू संतांनी ममताच्या महामंडलेश्वर पदावर आक्षेप घेतला। एवढंच नाही तर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषिदास यांनी ममताची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता। त्याची काय कारणं आहेत पाहूयात। ममताचा डी गँग सोबत संबंध असल्याचा आरोप। ड्रग्ज प्रकरणामध्ये ममताचं आलेलं नाव। परंपरांचं पालन न करता वैराग्याच्या दीक्षाऐवजी महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्याने वाद। ममताला देण्यात आलेलं पद सनातन धर्माच्या विरोधात असल्याचा आक्षेप। 90च्या दशकात आपल्या मादक अदांनी बॉलिवूड गाजवणाऱ्या ममता कुलकर्णीनं काम, क्रोध, लोभ, मत्सर सोडून साध्वी होण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता वादानंतर तिनं महामंडलेश्वर पदाचा त्याग करत राजीनामा दिलाय। मात्र आता राजीनाम्यानंतरही ममता आयुष्यभर साध्वी बनून राहणार की पुन्हा बॉलिवूडमध्ये परतून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।